निवडणुका होऊन जवळपास 3 दिवस झाले. सगळ्यांना जी आशा लागली आहे ती लाडकी बहीण परत कधी सुरू होणार. महिला तर त्या योजनेकडे डोळे लावून बसले आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की लाडक्या बहिणीचे पुढील हप्ता किंवा पुढील पैसे हे कधी येणार आहेत. तर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबन, सामाजिक सुरक्षितता आणि पोषण सुधारणेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाणारी ही योजना महिलांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. योजनेची मूळ संकल्पना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा स्वतःच्या बळावर पूर्ण करण्यास सक्षम करणे ही आहे. 28 जून 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. सुरुवातीला महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये देण्यात येत होते. त्यानंतर इलेक्शनच्या आधी म्हणजे निवडणुकीच्या आधी घोषणा करण्यात आली की निवडणूक झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 2100 रुपये देण्यात येतील. परंतु ह्या योजनेसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेची व्याप्ती पाहता महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना खुली आहे. मात्र यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष ठेवण्यात आले आहेत. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र ठरते. त्याचबरोबर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे अशी अट घालण्यात आली आहे. योजनेची यशस्वी अंमलबजावणी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. लाभार्थी महिलांना ladkibaheen.maharashtra.government.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत ठेवण्यात आली असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यांचा समावेश आहे. योजनेतील आर्थिक लाभाचे वितरण टप्प्याटप्प्याने करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात 3000 आणि दुसऱ्या टप्प्यात 4500 देण्यात आले होते. त्यामध्ये दिवाळी बोनस देखील देण्यात आला होता अशी माहिती देण्यात आले होते. ते निवडणुकीच्या वेळेला देण्यात येणं शक्य नसल्यामुळे त्यांना ते पैसे नोव्हेंबर महिन्याचे आधीच देण्यात आले होते. आता डिसेंबर महिन्यामध्ये जे पैसे देण्यात येणार आहेत ते मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या घोषणेनुसार 2100 रुपये हे प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा होतील.